नाही, आमच्या गावचा विकास दादांच्या माध्यमातून सावकारांच्या माध्यमातून अमराप्पा पंचायत समितीची सदस्य होते त्यांच्या माध्यमातून आज माझ्या गावामध्ये त्यांनी सुद्धा फंडिंग टाकलेलं आहे. दादांचा विकास हा तळागाळापर्यंत विकास करणारा माणूस आहे. दादानी काम केलंय रोडचं. परत कुठली अडचण आली तरी दादा आम्हाला खंबीरपणे उभे राहतात. गावचा विकास म्हणजे दादांनी विकास केलाय म्हणून दादाच्या पाठवून जनता आहे. सर्जेराव दादांच्याकडे कला आहे. जास्तीत जास्त सावकार साहेबांनी सर्जेराव पाटलांनी ह्या गावाबद्दल जास्त विकास करायची भूमिका जास्त घेतलेली आहे. परत ग्रामपंचायतचे पैसे अडकलेले होते ते तिने काढून दिलेत. 60-70 लाख रुपये कोरे साहेबांनी काढून दिलेलं होतं. अहोरात्री उठून येणं, माणसांच्या मदतीला धावणं. जरी सुरस झाले तरी दादांचाच विजय. सध्याची परिस्थिती बघता एक नंबर दादाची, एक नंबर एक नंबर. काय बोलायचं नाही. काय बोलण्या पलीकडचाच विषय. आदरणीय सावकर साहेब यांच्या सहकार्यातून इथं साधारणतः 1 कोटी रुपयाचा निधी आमच्या गावाला दिला गेला. आणि दादा तसं म्हणजे कुठलंही काम घेऊन गेलं दादांच्याकडे तर दादांच्याकडे होत नाही असं कधीच शब्द नाही. तो विरोधक आहे म्हणलं थोडंफार इकडे असणार, पण आमच्या दादाचं काम चांगलं आहे आणि आमची 100% सीट निवडून येणार. दादांचं काम वातावरण इकडे चांगलं आहे आणि ते कमीत कमी 3,000 ते 4,000 लीडनं ते निवडून येतील. दादांच्या संदर्भात सांगायचं झालं तर रात्रीचा दिवस करून तिथं अहोरात्र झटणारे दादा आहे. सर्जेराव पाटीलांचं जे कार्य आहे का नाही त्या कार्याला बघून माणसं सगळी त्यांच्या बाजूला आहे. धनगर वाड्यासारख्या असते ठिकाणी एवढी म्हणजे गाडीने मोटरसायकलसाठी जात नव्हती, त्या ठिकाणी आता फोर व्हीलर एजी जाते. काय परिस्थिती वाटते? चांदोली हे जिल्हा परिषद शित्तूर वारुळ मतदारसंघातलं एक गाव आहे. बरोबर. सध्याची परिस्थिती बघता तुमच्या गावच्या विकासाबद्दल काय सांगाल? नाही, आमच्या गावचा विकास दादांच्या माध्यमातून सावकारांच्या माध्यमातून अमराप्पा पंचायत समितीची सदस्य होते त्यांच्या माध्यमातून आज माझ्या गावामध्ये त्यांनी सुद्धा फंडिंग टाकलेलं आहे. बरं. परिस्थिती चांगली आहे. काय काय गावचा विकास झाला वाटतं? गावचा विकास आज आमच्या गुरुकुळामध्ये चांदोली गोळसोडे, आज आमचा गोळसोडे ते जावलीपर्यंतचा रस्ता आज तिथं म्हणजे बैलगाडी जाण्यासारखी परिस्थिती होती, ते आज आमचा रस्ता झाला आहे. आज माझा धनगरवाडा आज आमचा आहे धरणाच्या वरचा म्हणून तिथं आज रस्त्याची सोय झाली आहे. परत जलजीवनच्या माध्यमातून पाण्याची स्कीम आमच्या चांदोली गोळसोड्याची काहीच पाण्याची ह्याची अडचण नाही. आता आमचं तेही काम चालू आहे, तेही पुनर्वास आता काम होईल. आणखीन एखादा जिल्हा परिषद सदस्य निवडून येतो त्यानंतर तुमच्या गावात काय काय परिस्थिती व्हावी अशी वाटते, विकास कामं व्हावी? आता आमच्या इथे विकास काम म्हणजे आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आमच्या मंदिराचा एक विषय आहे चांदोलीचा, चांदोबा भैरीचा. तोही दादांच्या माध्यमातून, सावकार साहेबांच्या माध्यमातून, अमरापांच्या माध्यमातून आज तोही मार्गी लावण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिले. दुसरी गोष्ट माझा एक धनगरवाडा एक आमचा आहे, त्याचं जाण्यासाठी त्याला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. तर आज त्याच्यासुद्धा काही गोष्टी नोंदी वगैरे झालेल्या आहेत आणि तेही आम्हाला करून देतो. मग आज आमच्या तिथे 20 कुटुंब आहेत तिथं, त्याचंही आम्हाला आता झेडपी झाल्यानंतर आम्हाला त्याही रस्त्याचं काम करून देतो म्हणून सांगितलं. आता बऱ्यापैकी परिस्थिती बघता शाहूवाडी तालुक्यात MIDCचा प्रकल्प मार्गी लागतो असं दिसतं. हो हो हो. त्याचा काय श्रेय कुणाला द्याल किंवा त्याचा फायदा कुणाला होईल? नाही, ते श्रेय आम्ही सावकार साहेबांनाच देणार. त्याचा जी आता आपल्या गावातील भागातील जी लोक मुंबईला जातात ते पुन्हा येतील काय MIDC? येणार की आज 10-15,000 लोक जर तिकडे येत असतील आणि इथं जर रोजगार मिळत असेल तर काय अडचण आहे, येणार करणार. कुणाचं वारं दिसते सध्या? वारं सर्जेराव दादा आणि अमरापांचंच आहे. किती लीडने माझी सीट वाटते? 80-85% माझ्या गावात तर आमच्या इथं मतदान होईल. हो हो. कारण आमचा जे मेन जो मुद्दा होता आमचा मंदिराचा किंवा काय ते आम्हाला त्यांनी सांगितल्यामुळं आमच्या इथली लोक बऱ्यापैकी त्यांच्यावर समाधानी आहेत. कारण याच्या अगोदर सुद्धा आमच्या मंदिराचं काम सावकार साहेबांच्या माध्यमातून झालं होतं, ते आज आमचं मंदिराच्या हायवेमध्ये गेले आणि त्यामुळं आमचा जो विषय आहे मंदिराचा आहे आज रस्त्याचा आहे आणि हे यांच्या माध्यमातूनच होणार. किर्ले गाव हे शित्तूर वारुळ जिल्हा परिषद मतदारसंघात येणारं एक मोठं गाव आहे. बरोबर आहे. काय वाटते तुम्हाला? 2 उमेदवार उभे आहेत, एक जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आहेत, एक शिवसेना उभाटाचे आहेत. काय परिस्थिती आहे दोघात? आता अतितटीचीच लढत आहे. बरं. काय कोण सांगता येत नाही, कोण येईल आणि कोण नाही येईल. बरोबर. तरी जरा इथं आता गट कसं आबाचा गट आहेच, बरोबर ना. बरं. ते कोण जरा आबाच्या गटामुळे जरा शित्तूर वारुळमध्ये आहे फरक म्हणून आहे. तरी पण वारं कुणाचं दिसतंय एकंदरीत? आता इथं एकंदरीत आहे की विजय खोताचं वारं आहेच की. विकासाबद्दल जर सांगायचं झालं तर विजय खोतांनी काय विकास केला असेल किंवा सर्जेराव पाटलांनी काय विकास केला? काय दादाने बी केलाय आणि विजय खोताने बी केलाय, तसं काय याचं काय नाही. दोन्यांचा बी विजय म्हणजे विकास होत आहे. मग बऱ्यापैकी तुमच्या गावचा जर आपण चर्चा केली तर गावात विकासाचं जास्त श्रेय कुणाला द्याल तुम्ही? किर्ले गावात जास्त करून आबाच्या गटालाच देतोय आम्ही. बरं. त्यांच्याकडून विकास गावचा जास्त झाला? हो झालाय. पहिला पूर्ण आबाच्या गटातनं चांगला विकास केलेला आहे. निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य जे निवडून येतील त्यांच्याकडनं तुमची अपेक्षा काय राहील? आता काय काय विकास मागं राहिलेला आहे, काय ग्रामपंचायत असेल किंवा कुठला असेल ते पाण्या बिण्याचा काय असलं तर ते आपण त्यांच्याकडून मार्ग लागून घेणार. बरोबर.
ते काय कुणी गटाचा आला तर कुठला आला उमेदवार त्याच्या मागे लागून आम्ही घेणारच येणार म्हणजे विकास महत्वाचा राहणार. विकास महत्वाचा राहणार. सोडे हे जिल्हा परिषद मतदारसंघ शित्तूर वारूंमध्ये येते. हो बरोबर आहे. काय परिस्थिती वाटते? 2 उमेदवार उभे आहेत, जनसुराज्य आणि शिवसेना उभाटाचे. 100% दादाची सीट लागणार आहे, काय ठरलेलं आहे सर्जा दादा. बरं, काय ठरलं असं वाटतं तुम्हाला? कारण दादांचा विकास हा तळागाळापर्यंत विकास करणारा माणूस आहे आणि कामाचा माणूस आहे. हां कारण दादानं कुठलं काम सांगावं दादाने केलेलं नाही असं कधी होणारच नाही. हां हां कोरी साहेबांच्या माध्यमातून दादानं शावड तालुक्यात भरपूर कामं केले आहेत. आता आमच्याच गोसोडे गावात सांगतो तुम्हाला, गोसोडे गावामध्ये जवळजवळ 1 कोटीचा पूल सावकार साहेबांनी पहिल्यांदा केला. ज्यावेळी आमदार झालेत त्यावेळी 1 कोटीचा पूल त्यांनी केला. त्यानंतर आता आमच्या समाजासाठी गोसोडे बौद्ध विहारासाठी जवळजवळ 30 लाखाचा निधी त्यांनी दिला आहे आणि आत्ताने आम्हाला शब्द दिलेला आहे की अनेक तुम्हाला एक 10-12 लाखाचं प्लॉन ब्लॉकसाठी देतो पैसे म्हणून. दुसरा विकास म्हणजे आमच्या गावात आता हे जवळजवळ रस्ता जवळ 3-4 कोटीचा रस्ता धरलेला आहे. बरं बरं. रस्ता पूर्ण झाला आहे, फक्त आता त्याच्यावर बिल्डिंग टाकायचं काम आहे फक्त राहिलंय. ते आता जे कुठून कुठून सुरू आणि आता गोसोडे पाटोपासून डायरेक्ट कासारडे, जावलीहून कासारडे, हा पूर्ण अतिदुर्गम भागातला एरिया. हो. आणि सावकार साहेबांना शब्द पण दिला आहे की शाळेच्या मुलासाठी एक मिनी बस ती चालू करणार आहे. डायरेक्ट इकडून असे डायरेक्ट मलकापूर ते आंबा त्यामध्ये मध्य मागात. विरोधकांबद्दल काय बोलाल? जनसुराज्याच्या विरोधात जे शिवसेने विरोधकांचं कामच काय नाही हो, तर त्याला मतदान करायचं तर लोकांनी कसं. विरोधकांनी आता एवढे आमदार झाले त्यापण गोसोडे गावात एका रुपयाचं काम केलेलं नाही, तर लोक तरी कशी विरोधकांना मतदान करणार. बरं, म्हणजे विकासाच्या जोरावरती मतदान होणार. हो 100% होणार. आणि दादा हा कामाचाच माणूस आहे हो. कुठल्याही अडचणी पॉलिटिशियन काम असू दे कुठलंही असू दे, दादा कधी कमी पडत नाही. काय आलं की दादा हजर. त्यामुळे लोकांनी आपुलकी पण दादाबद्दल आहे. काय परिस्थिती वाटतं मतदारसंघात जिल्हा परिषदच्या? काय नाही, दादानी काम केलं आहे रोडचं. परत कुठली अडचण आली तरी दादा आम्हाला खंबीरपणे उभे राहतात, म्हणून आम्ही दादाच्याच पाठीशी राहणार आहे. काय परिस्थिती आहे गावच्या विकासासंदर्भात सांगाल तर? गावचा विकास म्हणजे दादानी विकास केला आहे म्हणून दादाच्या पाठवून जनता आहे. बरं, विकासाच्या मागणी जनता आहे. विकासाच्या मागे जनता आहे. कोरे साहेबांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आमच्या गावाचे बरेच काम केल्यामुळं आम्ही दादांच्या मागून आहे. बाकी काय विषय नाही एवढा. काय वाटते जिल्हा परिषद मतदारसंघात दुसरे उमेदवार जे आहेत शिवसेनेचे त्यांच्याबद्दल काय सांगू शकता? त्यांच्याबद्दल एवढं काही चुकीचं बोलायचंच नाही. आम्ही विकासाच्या मागणी निघालो आहे. बरं, आमच्या जिथं काम होईल त्यांच्या मागणं आम्ही जाणार. हां हां हां. दादाने बऱ्याचपैकी आमच्या गावचं काम केलं आहे. अडचण उभं असतात आमच्या, त्यामुळे आम्ही दादांच्या मागणं आम्ही आहे. जनस्वराज्य पक्षाच्या मागणं आम्ही आहे. काय वाटते एकंदरीत निवडणूक झाल्यानंतर जे उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडनं तुमची अपेक्षा काय आहे? गावासाठी आणखीन काय केलं पाहिजे? आणखीन आमची गावाची अपेक्षा आहे की आमची एक मुसलमाडी आहे, त्याच्यासाठी पण एक संरक्षण भीत मिळावी. आमच्या गावात एक देऊळ आहे, देऊळ पण बांधून मिळावं, ही पण आमची अपेक्षा आहे. वारडगाव जिल्हा परिषद शित्तूर वारूड मतदारसंघातलं येणारे गाव आहे. काय परिस्थिती वाटते तुम्हाला? सध्या 2 उमेदवार आहेत, एक शिवसेना गटाचे आहेत, एक जनसुराज्य पक्षाचे आहेत. दोघात कसं वाटतं तुम्हाला? काय परिस्थिती आहे? परिस्थिती दोघेही तशी कामाचीकडे आहेत, परंतु आत्तापर्यंत जे सावकार साहेबांच्या माध्यमातून जे आमच्या गावात विकास झाला आहे त्यामध्ये साधारणतः आमच्या गावापैकी बऱ्यापैकी साधारणतः सर्जेराव दादांच्याकडे कल आहे. काय वाटतं असं कल सर्जेराव दादांकडे? म्हणजे साधारणतः आत्तापर्यंत आमच्या गावात साधारणतः 2.5 ते 3 कोटीपर्यंत निधी आणायचं काम सर्जेराव दादाने सावकार साहेबांच्याकडून केलं आहे. विरोधकांबद्दल काय सांगू शकता? नाही, विरोधक ही आम्ही तात्विक इलेक्शन पुरतं असते. इतर वेळा आम्ही सगळे गाव एकत्र असते. इलेक्शन हा मोठं म्हणजे काय आमचं एकामेकात कुठं असं काय वादविवाद किंवा आतापर्यंत काय झालेलं नाही. बऱ्यापैकी वारं कुणाचं दिसते तुम्हाला आणि सीट कुणाची बसेल असं वाटतं? ते कसं ते शेवटी शनिवारीच करणार हो, सोमवारी. आज आम्ही म्हणून काय करायचं? प्रत्येकाला वाटणार की आमची सीट येते म्हणून. बरोबर. तुमचं जे गाव आहे ते गावची परिस्थिती बघता शित्तूर वारूड मतदारसंघात येणारं तुमचं एक गाव आहे. काय वाटते 2 उमेदवार उभे आहेत जिल्हा परिषद मतदारसंघात? दोन्ही उमेदवार तगडे आहेत. काय दोन्ही पण उमेदवार चांगल्या प्रकारे काम करतात. बरं, त्यामुळे कोणी दोघापैकी कोण पण येऊन दे त्यांनी आपल्या सर्वांचा आमच्या गावचा सगळ्यांचा विकास करावा एवढीच आपली अपेक्षा. काय काय वाटते तुम्हाला? तुमच्या गावचा विकास आता काय काय झाला आहे? विकासात ग्रामपंचायत वगैरे बांधल्या, बरं, त्यानंतर भरपूर रस्त्याची कामं वगैरे झालेली आहेत. तरी पण तुमच्या अंदाजे काय वाटतं मतदारसंघामध्ये कोणाचा वार जास्त आहे? वारं तसं काय सांगता येत नाही. कोण निवडले ते त्या दिवशीच करणार, ज्या दिवशी. हो, विकासाच्या जोरावर जर बोलायचं झालं
कुणाचं पारडं जड दिसते? विकासाचं वारं बघायचं तर का नाही, विकास म्हणजे दोन्ही पक्षांनी केलेला आहे. काय परिस्थिती वाटते? दोन उमेदवार रिंगणात आहेत, कुणाकडनं पूर्वी विकास झालाय आणि त्या दोघांची काय परिस्थिती आहे? जास्तीत जास्त सावकार साहेबांनी सजीराव पाटलांनी ह्या गावाबद्दल जास्त विकास करायची भूमिका जास्त घेतलेली आहे. बरं, आणखीन काय वाटतं की उमेदवारात चुरस लागणार का वन साईड निवडणूक लागणार? तसं काय सांगू शकत साहेब, 7 तारखेला रिजेक्ट लागेल त्या टायमाला कळणार, तो पण काही सांगता येणार तरी नाही. तुमचा एक अंदाज काय असेल? अंदाज येत आहे बघा, शेवटी प्रगती केली आहे त्याला मानलं पाहिजे, त्याचं फळ त्याला मिळणार, हा विषय राहणारच 100%. एकंदरीत परिस्थिती बघता, मागची परिस्थिती बघता, मागच्या 5 वर्षापूर्वी जे विद्यमान सदस्य निवडून आलेले होते त्याच्यानंतर 2 ते 3 वर्षाचा प्रशासकीय कालावधी लागलेला होता. त्या 2 ते 3 वर्षात काही नुकसान झालं असेल का? भरपूर सहकार्य केलेलं आहे जनसुराज्य पक्षानं, भरपूर केलेलं आहे त्या प्रशासकीय कालावधीत सुद्धा. या वारूळसाठी तर भरपूर राबले ते, दादा राबले ते, सावकार साहेब राबले ते. माझ्या अंदाजानं 25% सुद्धा काम या गावात शिल्लक राहिलेलं नाही असं आम्हाला वाटतंय. चित्तूरवरून मतदारसंघापैकी आपले गाव येते, काय वाटतं तुम्हाला? आज काटेकी टक्कर होणार का वन साईड निवडणूक लागणार? वन साईड लागणार नाही, काटेची टक्कर होणार. वन साईड होऊ शकत नाही. दोन्ही पण उमेदवार तगड आहेत. बरं, विकासाच्या कामातनं आता कोण काय पारडं कुणाचं जडविल ते आता 9 तारखेलाच करणार, 7 तारखेच्या इलेक्शनवरच करणार. पण उमेदवार दोन्ही पण तगड आहेत, कोण कुणाला कमी नाही. 9 तारखेला निकालानंतर जे उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडनं तुमची काय अपेक्षा आहे गावकरी म्हणून? गावात काय काय सुधारणा, विकास? आता जवळजवळ आमच्या इथं 75% तर विकास केलेला आहे कोरे साहेबांनी. बरं, भरपूर केलेला आहे. पाण्याची टाकी 1 करोडची दिलेली आहे. परत समाज मंदिरासाठी आता 1 करोड रुपये देतो बोलले होते. बरं, परत ग्रामपंचायतचं पैसे अडकलेलं होतं ते तिन्ही काढून दिलेत. 60-70 लाख रुपये कोरे साहेबांनी काढून दिलेलं होतं. आता कोरे साहेबांनी भरपूर मशान शेड करून दिलेला आहे, रोड करून दिलेला आहे. त्याचं त्यांनी भरपूर अपेक्षापेक्षा जास्त त्यांनी विकास करून दिलेला आहे सर्जेराव दादांनी आणि कोरे साहेबांनीच. मग विकासाच्या जोरावर सीट बसेल असं वाटतं का तुम्हाला? बसणार की विकासाच्या जोरावर सीट जनसुराचीच बसणार. चांदोली हे गाव जिल्हा परिषद चित्तूर मतदारसंघात येते. 2 उमेदवार उभे आहेत, काय परिस्थिती वाटते? वारं कुणाचं दिसतंय? वारं काय दादांचंच. बरं, काय अडचण नाही होता आम्हाला तरी वाटते, काय अडचण नाही. नागरिक या नात्यानं आम्हाला काय अडचण वाटत नाही. हां, का असं वाटते तुम्हाला की दादांचं काम तसं बोलते ना, काय काय काम? अहोरात्री उठून येणं, माणसांच्या मतीला धावणं, परत कामाचं विकास कामांचं म्हटलं तर एखाद्या दादांच्या कानावर गेलं की त्या विकास कामांचा पाठपुरावा करणं. ह्या बाबतीत दादांच्याकडे गेल्यानंतर ते सावकार साहेबांच्या माध्यमातून सगळे जे काय असेल ते नियोजन व्यवस्थित होते आणि भरपूर कामं झाल्यात गावात, त्यामुळे काय अडचण येणार नाही. इथून पुढे पण होणारच आहेत. जी गावात कामं जी तटलेत ती सुद्धा कामं आता होणार 100% होणार. त्यात काय म्हणजे अगदी काळ्या दगडावरची देश आहे. काय वाटते साधारणतः दोघात कसं वन साइड इलेक्शन लागेल का दोघात काटेकी टक्कर होईल? जरी चुरस झाले तरी दादांचाच विजय. दादांचाच काय काय वाटते? काय सध्याची परिस्थिती बघता? 1 नंबर दादांची, 1 नंबर. 1 नंबर. काय बोलायचं नाही. काय बोलण्या पलीकडचाच विषय आहे. काय काय सुधारणा झाल्या पाहिजे वाटते तुम्हाला? काय आता पहिलं म्हणजे आम्हाला रस्ता नव्हता, पाणी नव्हतं, ती कामं झाल्यात. आम्हाला आता मंदिराचं काम आमच्या आता सावकाराच्या मान कालच्या बद्दल दिला आहे. बरं, कुठलं मंदिर? हे आपलं चांदोबाई. बरं, ते काम चाललंय. हो, आश्वासन दिले करून दे ना. चांदोबा बैरीचं मंदिर या आधी पण सावकारांनीच केलं, ज्यावेळेला पहिल्यांदा आलं दादानीच केलं. आणि त्यानंतर जे आता रस्त्यात गेलं म्हणून सांगा, तरी पण साहेबांनी दादानी आम्हाला सांगितले नागरिक या नात्यानं की 100% तुम्ही ही इलेक्शन होते की तुमचं मंदिर आपण ह्या तालुक्यात म्हणजे आंब्यापासून मलकापूरपर्यंत चांदोलीचं मंदिर असं दिसलं पाहिजे की ते नाव विचारू नका असं त्यांनी सांगितले साहेबांनी. त्यामुळे रस्त्याचा तर धनगरवाड्याचा, पाण्याचा तर गावचा विषय, जलजीवनच्या बाबतीत कामं चालूच आहेत. काय अडचण पाण्याची, आता सुद्धा पाणी मुबलक मिळते लोकांना, काय अडचण नाही. फक्त एवढंच की धरलेली कामं ती पूर्णत्वास दादाच नेणार. काय अडचण निवडून आल्यानंतर आणखीन काय अपेक्षा आहे तुमच्या? अपेक्षा काय, कामं, विकास कामं आणि महत्वाचं मेन म्हणजे आमचं मंदिरचंच काम महत्वाचं काम जे आहे मंदिर झालं पाहिजे. आमचं रोडवरचं आहे तेच चांगलं झालं पाहिजे असं एवढंच. मंदिराचंच काम आमचं 1 नंबरमध्ये झालं पाहिजे, आमची ग्रामस्थांची आणि गावकऱ्यांची इच्छा आहे. साधारण काय वाटतं तुमच्या गावात किती टक्के मतदान दादा घेतील आणि विरोधक घेतील? 80% मतदान दादा घेणार गावात. 80% घेणार विकासाच्या जोरावर. केरले गाव हे जिल्हा परिषद चित्तूर मतदारसंघात येते. तर सध्याची काय परिस्थिती वाटते? 2 उमेदवार उभे आहेत, एक जण स्वराज्य शक्ती पक्षाचे आहेत, शिवसेना उबाटा गटाचे आहेत. काय परिस्थिती तुमच्या गावची परिस्थिती काय आहे आणि मतदारसंघाची परिस्थिती काय वाटते? खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सावकर साहेब या
मतदारसंघात आल्यापासून म्हणजे शाहवाडी पन्हाळा हा मतदारसंघ एक झाला. त्यानंतरचा संजय दादानंतर जर खऱ्या अर्थानं जर पाहिलं असेल तर शाहवाडीचा विकास हा संजय दादानंतर जर करण्यात झाला असेल तर साहेबांच्या प्रयत्नांमुळे. आणि आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्जेराव दादांची आज या चित्तूरवरून जिल्हा परिषदेमध्ये उमेदवार आहे. तर चित्तूरवरून जर तसं जर पाहिलं तर अति दुर्गम, त्याचप्रमाणे अति मागास विकासाच्या बाबतीत मागासलेपणाचं गाव. त्यानंतर सर्जेराव दादांनी जिल्हा परिषदेमध्ये त्यांची वर्णी लागली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विकासाचा डोंगर त्या उभा केला. आणि त्या विकासाच्या जोरावरच आज जर आमच्या गावामध्ये जर केरले गावामध्ये जर पाहायचं झालं तर खऱ्या अर्थानं कुठला असे एक वाडी नाही की त्या ठिकाणी विकास काम नाही. भले ते आमच्या राजकीय गट तर बाजूला ठेवून सर्जेराव दादांनी एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि त्याच कामाची पोचपावती म्हणून आज सर्जेराव दादांना गावचा जर प्रतिसाद बघितला तर खूप चांगल्या अर्थानं आहे की त्यांनी बिंदास राहावं असं मी गावच्या वतीने त्यांना म्हणजे आश्वासनच देतो. बरोबर. साधारणतः गावचं किती टक्के मतदान पडेल जनस्वराज्य शक्ती पक्षाला वाटते? एक 70% तरी 100% होणार. हो ना. 100% अगदी 70% होणारच म्हणजे होणारच. काय परिस्थिती वाटते तुम्हाला एकंदरीत? 2 उमेदवार आहेत रिंगणात. माननीय आदरणीय सावकर साहेब यांच्या सहकार्यातून इथं साधारणतः 1 कोटी रुपयाचा निधी आमच्या गावाला दिला गेलेला आहे. बरं. आणि त्यांच्या माध्यमातून सर्जेराव दादांनी इथं बऱ्याच काही योजना, मग रस्ते असू देत, डांबरी रस्ते किंवा इतर कुठले हॉल एक दिलेला आहे इथं हुंबवली गावाला. अशा अनेक कामातून आपली इथं कामाची त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि त्याच्यामुळं आमच्या गावात तर साधारणतः त्यांना भरपूर प्रमाणात मतदान त्यांना होणार. आणि इथून पूर्ण आमच्या मतदारसंघाचंच असं चित्र आहे की चांगल्या लीडनं ती सीट 100% बसणार आहे. काय वाटते साधारणतः वारं कोणाचं दिसते सध्याच्या परिस्थितीत? जनस्वराज्य शक्ती. विकासाच्या जोरावर वारं दिसते. हो, विकासाच्या जोरावरती. कारण असं एकही गाव नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असं एकही गाव नाही, एकही गावामधली वाडी नाही आहे की त्या ठिकाणी विकास केलेला नाही आहे. त्या विकासाच्या जोरावरतीच 100% जनस्वराज्य शक्ती. काय वाटते दादा, काय परिस्थिती? दादांची इथं चांगली परिस्थिती आहे. दादांचं इथं 100% मतदान होणार चांगलं. काय काय गावात तुमच्या कामं झाल्यात? गावात भरपूर कामं तशी झालेत, भरपूर विकासाची कामं झालेत. दादांचं तसं वर्चस्वच या गावावरती भरपूर आहे इकडे. आणि दादा तसं म्हणजे कुठलंही काम घेऊन गेलं दादांच्याकडे तर दादांच्याकडं होत नाही असं कधीच शब्द नाही. हो, 100% काम होणार पूर्ण असं दादांचं काम. होय. काय वाटतं एकंदरीत परिस्थिती बघता शाहवाडी तालुक्यातील एक दुर्गम भाग म्हणून थोडा आपला शाहवाडी तालुका, जिल्ह्यातला शाहवाडी तालुका बघितला जातो. तर काय काय सुविधांचा उपयोग म्हणजे निवडून आल्यानंतर त्यांनी काय काय सुधारणा करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला दुर्गम भाग म्हणून? नाही, निवडून आल्यानंतर निश्चितच त्यांचं म्हणजे अगोदरपासूनच कामाकडे हे लक्षच आहे. आणि निवडून आल्यानंतर निश्चितच जनतेसाठी ती अगदी काय कुठल्या गोष्टी विकास कामाच्या दृष्टीनं कमी पडणारे नाहीत. आणि जर त्या लोकांच्या मागणीनुसार त्यांनी कधी असं असहकार्याची भूमिका वगैरे घेतलेली नाही. प्रत्येक माणसाला सहकार्य त्यांनी दिलेलं आहे. प्रत्येक वाड्या वस्त्या असू देत, पाण्याची सुविधा असू दे, रस्ते असू दे, लाईट असू दे. आणि सगळ्या माध्यमातून त्यांना आपली वेगळी ओळख या म्हणजे मतदारसंघामध्ये माननीय सर्जेराव दादांनी आपली निर्माण केलेली आहे. आणि त्या विकास कामाच्या जोरावरच त्यांना भरघोस मतांनी इथून जनता निवडून निश्चित देणार. चित्तूरवरून जिल्हा परिषद मतदारसंघात येतो. होय, बरोबर आहे. काय परिस्थिती आहे? 2 उमेदवार उभे आहेत रिंगणात. नाही, चांगलं आहे का तो विरोधक आहे म्हणल्यावर थोडंफार इकडं असणार, पण आमच्या दादाचं काम चांगलं आहे आणि आमची 100% सीट निवडून येणार. 100%. काय वाटतं दादा, काय परिस्थिती आहे? 2 उमेदवार आहेत, जनस्वराज्य शक्ती पक्ष आणि शिवसेना उभाटा. तसं दादांचं काम वातावरण इकडे चांगलं आहे आणि ते कमीत कमी 3 ते 4 हजार लीडनं ते निवडून येतील. काय कशाच्या आधारे तुम्ही त्यांच्या कामाचा विकास आणि माणसांची समोजा गोरगरिबांचं नातं कसं जोडवायचं काम ते त्यांच्याकडे आहे. चांगलं आहे. काय वाटतंय तुम्हाला, काय परिस्थिती आहे एकंदरीत? दादांच्या संदर्भात सांगायचं झालं तर रात्रीचा दिवस करून तिथं आवला तर झटणारे दादा आहेत. बरं. कधी ह्याच कामासाठी नाही, तिने कधीही विचारलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाचा आहे नाही तर काय. त्यांच्याकडनं काम होईल ते तिने मध्यान्हाचं कधी बी केलेलं आहे. हां, त्याच्यामुळे ते लोक त्यांच्यावर खुश आहेत. काय वाटतंय दादा, काय परिस्थिती आहे आता? कोणाचं वारं वाहतं दिसते तुम्हाला? जास्तीत जास्त सर्जेराव बंडू पाटील यांचं वारं वाहते. बरं. बाकी काय परिस्थिती एकंदरीत परिस्थिती मतदारसंघाची तशी बरी आहे, पण सर्जेराव पाटीलांचं जे कार्य आहे का नाही त्या कार्याला बघून माणसं सगळी त्यांच्या बाजूला आहेत. बरं. काय परिस्थिती वाटते आणखीन?
दादांच्या बद्दल बोलायचं झालं तर दादांचं कसं असतंय गोरगरीब असून दे परत ते विरोधक आहे असं काय दादा म्हणत नाहीत कधी कधीही त्यांच्या बाबत कोणीही पोचलं तर दादा कामाशी मतलब जरी आमच्या भागात या घाट हे सेक्शन जास्त आहे तिथं बाबा भला ॲक्सिडेंट होऊन दे तर पहिल्यांदा दादा तिथं गाडी घेऊन पोचतात तिथनं बाबा दवाखान्यात न्यायची सोय स्वतःचा खर्चानं शिप्या बाबत पोच करायची हे दादांचं काम आहे म्हणजे ह्यानं परत दादाने आता वाडी वस्त म्हणा परत रस्त्यांची कामं पाणी हे धनगरवाड्यासारख्या रस्ते ठिकाणी एवढी म्हणजे गाडीने मोटरसायकलसाठी जात नव्हती त्या ठिकाणी आता 4 व्हीलर यायची जाते आता इकडं अवतूर वाडा हे हे आहेत तिथं पाण्यापिण्याची भरपूर हे होती म्हणजे टंचाई होती धनगरांची यांची ते आता भरपूर त्या माध्यमातून दादानी भरपूर पाणी हे केले म्हणजे पाण्याची अशी कामं म्हणा सोय केलेली आहे लोकांचं गोरगरिबांच्या अडचणीला दादा असं मध्यान जातीला हे होणार आहे त्याच्यामुळे दादांची शेतशी 100% बसणार आणि बसायलाच पाहिजे कारण इथनं पुढं भविष्याच गरजेचं आहे जरी हे झालं तरी दादा म्हणजे आता असं काही नाही बाबा राजकारणापुरतं बाबा 4-5 दिवस कुणाच्या तर संपर्कात यायचं आणि तेवढ्यापुरतं मला मतदान करा असं दादा कधीच हे करत नाहीत त्यांचं अहोरात्र म्हणजे पहाटे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी म्हणजे रातभर जरी कधी एनी टाईम कुणाचा फोन गेला तरी दादा त्यावेळेला उठून तिथं तयार गाडी हे करून जरी आपण स्वतः नाही गेलं तर गाडीची बाबा ही किल्ली घे एवढे 5-10 हजार रुपये घे आणि ह्याला दवाखान्यात जरी कसली कुणाची अडचण झाली तर ह्या बाबतीत दादांचं हे चांगलं कार्य आहे त्याच्यामुळे दादांची सीट ही 100% बसणारच त्यात काही अडचण नाही थोड्या का मताने होईना पण दादांची सीट बसणार काय परिस्थिती वाटते तुम्हाला जिल्हा परिषद मतदारसंघात तुमच्या? काय आता आहे दोन्हींचा बी वार आहे दोन्हीचं पण वार आहे होय. कोण कोण उमेदवार आहेत? काय सर्जेराव दादा आहेत हां. विजय खोत आहेत हां. काय वाटते दोघात चुरस कोणाच्यात लागेल जास्त? काय असं काय सांगू शकत नाही दोघांचं बी आहे वारा सध्या दोघांचं पण वार होय वाटतंय. होय दोघांचं पण आहे विकासाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर कोण अग्रेसर वाटते? काय दोघं पण कामाचीच माणसं आहेत कामाचीच आहे होय होय काय तरी पण वारं कुणाचं दिसते तुम्हाला? काय आता जनतेवरती राहणार शेवटी तुमच्या गावात काय परिस्थिती वाटते? आहे दोघांचं बी आहे वारं